आता हे बघा, काम नसली की असं सर्जा मस्ती करतो. त्याला 2 दिवस झाला, आता सुट्टी आहे ना, चिमणी आजारी त्याच्यामुळं. तर त्या गौरांगला बघून कसं मजा करतो. ए सरजे सर, मागं सर शिंग भरून घेतले त्याने. ए नमस्कार मित्रांनो, तानला घेऊन चाललोय. सरजी सरजी ए सरजी म्हणा फुकी सरजी गौरा. काल कापलेला कडबा तर एकदम वाळून गेलाय. हे बघा, हे कडवळ भरले बैलगाडीत. अशा ऑलरेडी 4 खेपा झाल्यात. ही 5वी आणि परत इथं जे कडवळ राहिले शिल्लक, तर त्याची एक 6वी खेप होईल. तर हे जरा कमीच आहे, हे 60तच बसेल. गौरांग चल. तिथल्या कुठे म्हणजे तिथल्या ऊसाचीच कुठे जनावरला करून टाकते ना. हो चालतंय. हे बघा, इकडे चालू आपला मुरघास बनायचा. ह्या वेळेस एकदम मोकळी सुकी कुट्टी, कारण की वैरण काल तोडलेली, एक दिवसभर उन्हात राहिलेली मग त्याच्यामुळे. आणि ह्याच्यात तर गेल्या वर्षी आपल्याला भेटलं नव्हतं, पण ह्या वर्षी आपण ही सायलेज पावडर टाकतो त्याच्यात. हे मिक्सर टाकलं तरी चालतं किंवा काही नाही टाकलं तरी पण चालतं, पण आपण ही सायलेज पावडर टाकली. किती आहे तुम्हाला सांगतो, 400 रुपये किंमत आहे. अंदाजे 250 रुपयाला भेटली असं नाही, 400लाच भेटली. याला किमतीप्रमाणेच भेटली राव, 400 रुपयालाच. एक्सपायरी एप्रिल 28ला आहे का. तर ही अशी 400 रुपयाला. किती ग्रामची? 500 ग्राम, अर्धा किलोची 400 ग्राम. 400 रुपयाला अर्धा किलोची पुडी आहे. तर ह्याला होतं ना. हा थांबा तुम्ही ते सोडलो, थांबा सोडून देऊ. तर हा 5 टनाचा मोठा बॅग आहे. ही 5 टनाची मोठी बॅग. आणि वरची मका कमी पडली होती ना, त्याच्यामुळे हे बघा, इकडे एक पुडी आणली बरं का दुसरी. ही पण सायलेज पावडरच आहे. ही पण दुसऱ्या भोतामध्ये टाकायची. दुसऱ्या भोतामध्ये म्हणजे दुसऱ्या बॅगीमध्ये थोडे कमी पडले होते, तर हिथली पण वैरण थोडी कापली आपण. हे कडवाळे भारी बरं का सध्याला, म्हणजे अर्ध्यापासून वरती हिरवं आहे आणि रसरशीत आहे. तर उद्याच्याला ह्याची पण थोडीफार कुट्टी करू, कमी पडली तर एकच बोट ठेवू. आणि हिऱ्याला परत त्याच्या जागेवर बांधले, म्हणजे बाहेरच्या जागेवर. असे झाले कुट्टी करायची. आई पप्पा तोडवत आहेत, आम्ही आणून टाकतात कुट्टी ह्याच्यात बॅगमध्ये. चिमण्याला आज पण आरामात बरं का. कालच्यापेक्षा सूज कमी झाली कालच्यापेक्षा. मला वाटते 2 दिवसात क्लिअर होईल त्याचा खांदा, तो परत कामाला चालू होईल. ह्या सुजीवर पण तो काम करेल बरं का, पण ते जास्तच होईल, म्हणजे जास्त सुजेल आता कामाला धरलं तर. नाहीतर तो काम करेलच, म्हणजे एकदा झुपल्यावर बैल दुखत असेल ना तरी काम करतोच, पण ते जास्त सुजेल. त्याच्यापेक्षा बैल आहे ना आपल्याकडे जास्तीचा. गावड्या मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो का. मी इथं उभा आहे ना, मला फुलांचा वास येतो आहे, पारिजातकाच्या फुलांचा. एकच पाऊस पडला आहे, पण त्याला नवीन पानं पण आलेत आणि नवीन कळ्या तर बघा ना किती आल्यात. आणि प्रत्येक फांदीला तेवढंच कळ्यात. हे बघा ह्या कळ्या, आणि त्याचे फुलं आता हे बघा अशी उमललेत. एका जागेवर 3 फुलं आहेत हे, आणि ह्या फांदीला बघा 5 फुलं आहेत. आणि हे असं एक फांदी जर अशी बघितले ना, तर हे बघा एवढे फुलं आहेत. आणि तशीच बघितले ना, झाडाला सगळीकडून फुलं आलेत. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या 15 दिवसात ना हे झाड गच्च भरण फुलांनी. असं ह्याचं काय होतं माहिती का, रोज सकाळी सडाच दिसतो खाली. आता इथं आपल्या आईचं नाही बरं का, खाली म्हणजे सामान जास्त आहे आणि जागा स्वच्छ नाही त्याच्यामुळं. नाहीतर पारिजातकाच्या झाडाखाली सडाच दिसतो, म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो असे. तर वरती शेंड्यात बघितलं ना तरी भरपूर फुलं आहेत. आणि हे फुलं कधी उमललेत तुम्हाला सांगा. आता टाईम तुम्हाला सांगतो, 7:06 झालेत. गुरं आणखीन खातेतच. मला गुरांना पाणी दाखवायचं थोड्या वेळाने, पण हौदात पाणी नाही, त्याच्यामुळे मी गुरांना पाणी दाखवत नाही. गुरं आणखीन खाताच आहेत, काही पाण्याची वाट बघतात, काही खात आहेत. हे बघा हौदामध्ये पाणीच नाही. तर आता घरचं पाणी भरायचं चालू आहे. घरची टाकी भरली ना आपली वापरायची, मग हौद भरायचा, गुरांना पाणी प्यायचं. तोपर्यंत फक्त गौरांग आणि गवळ्यालाच पाणी पाजले आणि बाकीच्यांना पाजायचं आहे. तर तुम्हाला सांगतो, ते पारिजातकाचं झाड इतकाच भारी वास येतो ना त्याचा. आणि संध्याकाळी जर ते बाजावर चटई टाकली ना, तिथं जर बसलं ना, म्हणजे असं गारव्याला जेवण वगैरे होऊन लईच वास येतो पारिजातकाच्या झाडाचा. आणि तिकडं भैयाच्या रूमकडनं तिकडं त्याच्या रातराणीचा
हे 2 झाडं घरापाशी पाहिजेतच, रात्र आणि पारिजातक लय. म्हणजे आता दिवसभर तर आपण घरी नसतो बरं का, दिवसभर बाहेरच कामातच असतो, तर दिवसभर काय नाही, पण संध्याकाळी रात्री तर आपण घरी असतो ना, घराजवळ हे 2 झाडं पाहिजेत. म्हणजे लय भारी वास येतो या 2 झाडांचा. आणि ते पण कधी माणसं घरी आल्यावर कामातून.